सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीच्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली आहे। करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दगड रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे आता वाहतूक ठप्प झालेली आहे। सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारे वाहतूक ठप्प झालेली आहे। पावसाचा फटका बसलेला आहे करूळ घाटाला। ही दृश्य आपण बघतोय, दरड कोसळलेली आहे, पूर्ण रस्ता हा आता बंद झालाय। सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली आहे। करूळ घाटातून होणारी वाहतूक ही पर्यायी मार्गाने आता वळवली गेलेली आहे असं समजतंय। ही दृश्य सध्या बघतोय, वैभववाडी जवळच्या करूळ घाटामध्ये आता दरड कोसळलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमेश, काय नेमकं इथे घडलेलं आहे आणि आता या घटनास्थळी नेमकं काय सुरू आहे? मलबा हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे का? निश्चितच पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा करूळ घाट आहे आणि या घाटामध्ये सकाळी 10:30च्या सुमारास ही दरड कोसळली आहे। मातीचा मलबा हा रस्त्यावर आला होता आणि हा घाट सध्या सुरक्षित मानला जातो, कारण नुकतंच या रस्त्याचं काम झालेलं आहे, घाटाचं काम झालेलं आहे आणि रुंदीकरण देखील झालेलं आहे। पण रात्रीपासून मुसळधार पाऊस हा सिंधुदुर्गामध्ये आहे। ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सकाळी 10:30च्या सुमारास ही एक मातीचा मलबा आणि दरड ही रस्त्यावर आली आणि त्यामुळे रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झालेला आहे। पर्यायी वाहतूक म्हणून एक दुसरा जो घाट आहे, पुंडा घाट आहे आणि भुईगौडा घाट, ह्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे। पोलीस प्रशासन तिथे दाखल झालेले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील कर्मचारी तिथे जो रस्ता आहे खुला करण्यासाठी दरड हटवण्याचे काम सुरू आहे, अशी एकंदरीत माहिती समजते। आणि अशा पद्धतीने सध्या सिंधुदुर्गामध्ये जे घाट आहेत ते सध्या अजूनही देखील पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना या घडतच आहेत आणि ज्या रस्ते आहेत, सकल भागाचे रस्ते हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत, म्हणजे रस्ते पाण्याखाली गेले आहेत पावसामुळे आणि काही ठिकाणी रस्त्यावर पाण्यामुळे रस्ते देखील म्हणजे वाहतूक खोळंबलेली आहे। आपण बघितलं कणकवलीतील आचरा राज्यमार्ग देखील बंद झालेला आहे आणि अशा पद्धतीने सध्या घाटमार्ग हे देखील बंद झाल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतोय। जनजीवन थोडंसं विस्कळीत होत आहे एकंदरीत। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।